त्याला त्यांनी काढलेल्या बायनरी सुद्धा सॅटिस्फाईडली त्याच्या अकाउंटला जमा नाही आली तर प्रॉब्लेम होणार का नाही? मग काय करणं गरजेचं आहे? तुम्ही आणि तुमच्या टीमच्या लोकांकडे इथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पॅन अपडेट, नेफ्ट अपडेट. आणि ज्याचं जर अपडेट नाहीये त्याची पेमेंट स्लिप काढा. ज्यांची पेमेंट लिहिलं त्यांचे आयडी पासवर्ड घेऊन पेमेंट स्लिप काढा आणि त्याच्यावर त्याला लिहून द्या वेलकम मीटिंग मध्ये हे पेमेंट, हे पेमेंट, हे पेमेंट. एसएमएस असतो ना, लोक एकमेकाला एसएमएस दाखवत पण पेमेंट स्लिप द्या ना काढून आणि प्रिंट आउट काढायचो पेमेंट स्लिपची. त्याच्यामुळे काय व्हायचं, होम मीटिंग मध्ये द्यायला पण मजा यायची. समजलं? एसएमएस येणार आहे बँकेत जमा काही बँकेला एसएमएस येत नाही किंवा काही पेमेंटचा पण एसएमएस त्याच्या मोबाईलवर जर नाही गेला तर बेटर काय केलं पाहिजे? किती लोकांचे पेमेंट निघतात बरं तुमच्या टीम मध्ये? जो क्लोजिंग करतो 15-20 बीबी मध्ये किती जणांचे पेमेंट निघतात? 7-10 जणांचे ना. कारण प्रिंट आउट 2-2 रुपयाचा. जिथं लॉग इन मारतात मोबाईलवर लॉग इन बिगिन बंद करा. तुम्ही मोबाईलवर लॉग इन मारता, तुमच्या टीमने मोबाईलवर लॉग इन मारतात, काय होईल? डुप्लिकेशन आहे. तुम्ही शॉर्टकट काय चूज करतात राजन? हे बिकरचूट काम आहे सगळं. याने काही एमएलएम मध्ये डेव्हलपमेंट नाही होत. म्हणजे एक सायबर कॅफे ठेवा. नाही ना आपल्याकडे लॅपटॉप घ्यायची लायकी नसेल ना तर एखादा सायबर कॅफे तरी माहिती करून घ्या. मी तर म्हणतो एमएलएम मध्ये मी डे 1 पासून या टूल्स मध्ये कॉम्प्रोमाइजच नाही केली. समज काय? काम करताना कुठलंही काम डुप्लिकेबल पाहिजे तर ते काम नेटवर्क मार्केटिंग मध्ये करा. जमल? हे होईल अशा पद्धतीने. प्रोडक्ट नुसतं देऊ नका किंवा तुमच्या टीम मध्ये जे लोक सेल आणतात ना ते पण तुमच्यासारखंच काम करतात का चेक करा. नाही तर त्यांचं सेल टेम्पररी असेल. तुम्हाला जर एखाद्या इंडिपेंडंट माणसाकडून लगातार बिझनेस पाहिजे तर त्याच्या टीम मध्ये त्याच्याकडून काही मिस्टेक होतात का चेक करा. नाही तर त्याला इम्पॅक्ट नाही होत. त्याचा इम्पॅक्ट मेन कुणावर होतो? त्याचा परफेक्ट व्हाय क्लिअर आहे त्याच्यावर. समज काय? ज्याला एमएलएम शिवाय पर्यायच नाहीये. मला एमएलएम शिवाय पर्यायच नाही आणि माझ्या टीम मध्ये लोक काम करतात त्यांच्याकडून या चुका होतात. याचा लॉस त्याला होतो मला स्वतःला आपल्याला होतो ना. तुमचा व्हाय क्लिअर आहे. तुमच्या टीमच्या चुका नुसत्या तुम्ही बघितल्या, सिनियरला सांगितल्या, फायदा काय होईल? त्या चुका सुधाराव्या तर तुमचा लॉस नाही होणार. तुम्ही बरोबर करताय पण तुमच्या टीमच्या लोकांना हे 2 रुपये वाचवण्यासाठी करत असतील तर काय करणार? क्लिअर होते? हे ऍक्टिव्ह इन्कमच्या रोलने केलं गरजेचं आहे. त्यानंतर प्रोडक्ट तुम्ही बरोबर देताय पण लोक मस्त पैकी 2-2, 3-3 आठवडे लोकांना प्रोडक्ट देत नाही. काय होणार? हा बीवी आणले आणि 4थ्या वीक पर्यंत प्रोडक्टच नाही गेले, काय होणार? याच्यावर लक्ष. त्या 4 वीक मध्ये तुम्हाला काही इम्पॅक्ट नाही पडणार पण 5व्या-6व्या वीक नंतर त्या व्यक्तीला रिजेक्शन किती आहे तोपर्यंत तुम्ही लक्ष दिलं पाहिजे नाही याच्यावर. मग प्रोडक्ट वरती उलट प्रोडक्ट रेशो लई आपल्याकडे पेंडिंग नाही राहिला पाहिजे. कंपनी लगेच पेमेंट प्रोडक्ट देते ना धना स्ट्रॅटेजी आखल्या पाहिजे. लगेच शुक्रवारीच केलं पाहिजे. काय काय काम आहेत, काय काम मी करायचे, काय काम लोकांकडून करून घ्यायचे, दोन्ही कामं जमले पाहिजे. जसं पूर्ण स्टेडियम एक कॅप्टन कव्हर करतो ना टीम थ्रू तसं तुम्ही जे कामाला व्हॅल्यू जास्त नाहीये असे काम टीम करून घेतले पाहिजे ज्यांना इन्कम निघत आपल्याकडून. पण सगळेच काम बोंबलत आपणच केले का तर लोकांना जमणार नाही. अरे शिकावंच लागेल त्यांना. समज काय? त्याच्यामुळे लई प्रोडक्ट पेंडिंग ठेवू. उलट प्रोडक्ट पेंडिंग ठेवले आणि एखाद्या डाऊनलाईन मध्ये माणूस निगेटिव्ह झाला आणि त्या डिस्ट्रीब्युटरला ते निगेटिव्ह केलं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसवा लागेल नाही. मग पुन्हा तुमचा वेळ गेला, त्याचा पण गेला आणि मार्केट तिथून पुढे 10-12 जॉईनिंग मला तो पण लॉस झाला. होतं का? गल्ला भरल्यानंतर एव्हरीडे दुकानदार गल्ला खाली करतात का? तसं तुम्ही शुक्रवारी पूर्ण सुपडा साफ केलं पाहिजे सगळं काम. चेकनिकला 15,000 त्याच्या पाठीमागे लोकांना प्रोडक्ट देणे, आलेल्या लोकांचं वेलकम सेशन आहे, सगळ्याचे एनएफटी अपडेट होणे, पेमेंट स्लिप देणे, वेलकम सेशन करणे, न्यू डेटा देणे. तेवढे बीवी मुळे जे जॉईनिंग झालंय त्या जॉईनिंगच्या पाठीमागे काहीतरी काम पण आहेत ना. नुसतं बीवी घेतो नुसतं चेक आला जमा झाला ना आला, जमा झाला ना आला, जसं बापाची पेंडी. त्याच्या पाठीमागे काम नाही का? जेवण केलं तर जेवणाच्या अगोदर पण काम होतं, बनवायच्या अगोदर आणि जेवणानंतर पण भांडे साफ करावं लागतं. खरंय खोटे? एका बीवी येण्यासाठी पण काम आहे आणि बीवी आल्यानंतर सुद्धा हे जे काम करतात त्यांचेच बीवी लगातार कंटिन्यू राहतात. जे लोक हे बिफोर आणि आफ्टर बीवी प्रोसेस करत नाहीत त्यांचे बीवी डायरेक्ट 12-0-3-0-0-0 आउट. समज नाही? महाराष्ट्र लोकांची अचिव्हमेंट दिसले होते ना. असं आफ्टर बीवी वर्किंग करायला जर 4-5 वीक घातले तर काय होईल? जो वीकला माझ्या अकाउंटला जेवढा चेक झालाय त्या चेकच्या पाठीमागे कामं पण भरपूर ओपन होतात. मान्य करताय ना? ते कामं पण करून घ्यावं लागतं आणि त्याच वीक मध्ये केले पाहिजे. शनिवार रविवारी फिनिशच केले पाहिजे. पण ते कामं करताना
इम्पॉर्टंट क्लोजिंग बीवीचे कामं कुठले आहेत बघा. आता ते कामं करताना मागच्या वीकचं सर्व्हिस पण लोकांना द्यायची आहे आणि ह्या वीकचं टार्गेट पण पूर्ण करायचे. कामं किती आहेत ना. इथं स्मार्ट वर्क करायचं असतं. स्मार्ट वर्क म्हणजे काय, कुणाला प्रोडक्ट करायला पाहिजे त्यासाठी प्रोडक्टची मेलिंग किंवा कुठं कुरिअरने कुठं पाठवायचे त्यासाठी तुम्ही मेल मध्ये मास्टर पाहिजे, ऑफिशियल मध्ये रिलेशन पाहिजे, तुमच्या टीमचा माणूस इथं कोणी आला त्याचं काम पटकन झालं पाहिजे यासाठी तुमचं ऑफिशियल मध्ये तसं रिलेशन असेल तर तुमचं नाव सांगितलं काम होईल का नाही. पण तुम्ही चिडचिड करतात, रागवतात, उसून फुसून बसतात, छोट्या मोठ्या प्रॉब्लेमला लई मोठं ताणून बसतात, तुमची इज्जत नाही वाटणार ऑफिसला, तुमच्या टीमची पण नाही वाटणार. खरे कुठे म्हणजे तुम्हाला प्रत्येक वीकला तुमचा बिझनेस फक्त तुम्ही नॉलेज घेतल्यामुळे नाही वाढत, तुमचा आलेला बिझनेसला तुम्ही कशी सर्व्हिस देताय बाबा. आणि तुम्ही सर्व्हिस न दिल्यामुळे तुम्हाला कधी कधी प्रॉब्लेम नाही येत, पण तुमच्या डिस्ट्रीब्युटर लोकांना प्रॉब्लेम फेस करावा लागतो. आणि ते जर निगेटिव्ह झाले तर तुमचा बिझनेस काय होणार. तुमच्या क्लोजिंग डिपेंड कोणावर येतात, डिस्ट्रीब्युटर. आणि निगेटिव्ह कोण झालं, क्लोजिंग कोणाचे करणार, कॉमेडियनचे. क्लिअर होते. ह्या सोचनी मी बिझनेस करायचो. अशोक तोरमल ह्या लेवलला काय माहिती राजांनो, चालेल प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू दिलेली. पण तुम्हाला आज शिकून जर तुम्ही केलं तर काय होणार. तुमच्या क्लोजिंग रेशो कमी काय आहे. आफ्टर बीवी जे करायला पाहिजे ते होत नाही, त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युटरला खालचे लोक प्रॉब्लेम करतात, मार्केटमधून निगेटिव्हिटी क्रिएट होती आणि मग तुम्ही पुन्हा त्यांना निगेटिव्ह लोक रिस्पॉन्स देत नाही म्हणून तुम्ही पुन्हा नवीन लोक जातात. खरे कुठे आफ्टर बीवी आफ्टर जेवढं मोठे मोठे चेक ना त्यांना मोठं मोठं काम करा पटपट. ह्या वीक मध्ये 10 बीवी निघले त्याची सर्व्हिस, प्लस ह्या वीक मध्ये 15 बीवी निघले त्याची सर्व्हिस, त्या वीक मध्ये 25 बीवी निघले त्याची सर्व्हिस. स्पीड मला 150 स्पीडला तरी तुझ्या सर आम्ही मर्सिडीज गाडीमध्ये बसलो होतो, गाडीचा स्पीड जवळपास 190 वर गेला होता. किती वर सर ऍक्सिलेटर दाबून गेलो, कळलंच नाही. आम्ही सर म्हणलं सर 190 वर गेला. मग 190 ला स्पीड जाण्यासाठी 10 वर गेलो ना, त्याला दाबून धरलं, 25 वर गेलो, 25 चा 70 वर गेला, 70 चा 180 120 वर गेला, 120 चा पुढे गेला. आणि तेवढा खाली आणण्यासाठी मी काय केलं, फक्त ऍक्सिलेटर कमी केलं, स्पीड ऑटोमॅटिक खाली आला. लगेच ऍक्सिलेटर खाली नाही आला, मला ब्रेक दाबावा लागला म्हणजे स्पीड येतो. गाडीचे ब्रेक ते न्यूटन होती गाडी त्यावेळेस, म्हणजे इन द सेन्स तुम्ही ब्रेक दाबून नाही तर येत नाही. मग एमएलएम मध्ये पण असंच आहे, तुमचा बिझनेस वाढला फुल सोर्सने काम करायचं. किती सर्व्हिस आहे, 1000 चेक आयुष्याचा सगळ्यात मोठा 40-45 चेक निघाला. त्या आठवड्यात ना मस्त पैकी शनिवार रविवारी चालले, आता मैत्रिणी सगळं फिरत बोंबलत धबधब्याला, चला आता बायकोला डिमार्ट घेऊन जाऊ, गार्डन घेऊन जाऊ, वाटून लागली तिकडे झाली. कारण की तुझ्याकडे 45 चेक निघलाय. खरं कुठे नाही, आता आलंय काम केलं, आठवड्यात फिरून येऊ ना बंधू सिनियरला काय माहिती. अरे तुझा पप्पा देणार का सर्व्हिस लोकांना, पुढच्या आठवड्यात चेक निघेल का. आणि ज्यांचे पण चेक असे हाय जाऊन खाली गेलेत ना त्यांची किडागाडी अशीच असते. शनिवारी पार होऊन पडेपर्यंत असं झोपतो, सर्व्हिस कोण देणार. जे लोक याच्यात मास्टर आहेत ना ते शनिवारपासून प्लॅनिंग करतात, चला नाश्त्याला घेऊ, याला घेऊ, त्याला घेऊ. का चला शनिवारी सकाळीच कळलं पाहिजे की शुक्रवारचे 12 वाजे कसे वाजणार हे कळलं गरजेचं. डोक्यात जाते का बुक. काय करायचं आजपासून, आरामच नाही सर मरेपर्यंत आपल्याला काय आहे. आणि ज्याला आराम करायचा ना जाय मरून जा, लाईफ लॉंग आराम. 7 दिवस बोंबलत काम केलं तर आराम करायला तू शनिवार रविवार. खरे खोटे. आता मी कोणाला सपोर्ट करता नव्हतो, मी कोणाला खुश करता. स्वप्न पूर्ण करणं आणि मोह तिकडे जाणं सारखं असतं. समज काय तुम्ही खुश कुणाला करता. गौतम बुद्ध गेले जंगलात, आतमध्ये बसले ना, बायकोला खुश ना, पोराला, नातेवाईक, मित्र, सण बिन झोप बीप कशालाच खुशी नाही. मान्य करताय देवाला मिळवण्यासाठी जो रोड आहे ना, स्वप्न पूर्ण करण्यासाठी साला तोच रोड आहे. समज काय तिकडे जंगलात जाऊन बोंबलत देवासाठी बसतात ना, मग ह्या लोकांच असताना साला तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम केलं पाहिजे नाही. नाही तर इथं काय मला माहित होते आणि तुला माहित आहे ना तू काय करतो. दोन्ही बोध वे सारखे. जो स्वप्न पूर्ण करू शकतो त्याने ठरवलं ना तो मुक्तीच्या मार्गाला पण जाऊ. अशोक सर जर या झिरोतून स्वप्नापर्यंत जाऊ शकतात ना, अशोक तर मग स्पिरिच्युअल लेवलला पण यंदा गाठणार आहे, ही माझी गॅरंटी. आज सगळ्या समोर आयलान करतो. आवडे दिवस मी नॉनव्हेज खात होतो ना, मागच्या 2 वीक पासून मी नॉनव्हेज सोडून दिले आणि लाईफ लोन इथे मला एक एक गोष्ट सॅक्रिफाईस करायची. समज नाही अवघड नाही या गोष्टी कंट्रोल करणं. मला कोणी म्हणलंय का, पण माझं स्वप्न मला म्हणतंय चिक चिक करते बाबा तुला हे करणं गरजेचं आहे. आज माझ्या लेवलला पण मी सॅक्रिफाईस करतो. समज नाही कारण का मला समजतंय जीवनामध्ये गरिबीतून वर निघण्यासाठी मी काय काय सॅक्रिफाईस केलं.
पण आज मला श्रीमंती पण स्पिरिच्युअल लेवलला साठी मला काय सॅक्रिफाईस करणं गरजेचं, समज में आया? तुम्हाला पण हे कळणं गरजेचं. मी नाही म्हणत, पण तुम्हाला गरिबीतून श्रीमंत होण्यासाठी सॅक्रिफाईस काय करायला पाहिजे, करणं गरजेचं आहे का नाही? आहे काय? मग होईल हे गोष्टी जमल? या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अपडेट होतील. तुमच्या टीम मध्ये इंडिपेंडंट लोक काम करतात, त्यांच्याकडे नोट करून घेणं गरजेचं आहे. त्यांनी जर चुकीचं केलं तर टीम पे कुणावर? त्यांच्या टीम मध्ये रिफंडचा इश्यू आला तर टीम पे कुणावर? त्याच्या टीम मध्ये काही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, अडचणी आहेत, त्याचा इम्पॅक्ट कुणावर? जो आपल्याला 10 वीक देतोय, दुसऱ्या तिसऱ्या वीक मध्ये 2-2, 3-3 वर येईल, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमचा आठवड्याचा लॉस. त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना त्या ऑनलाईन मध्ये छोटे मोठे इश्यू सॉल्व्ह अगोदरच करा, नाही तर तुम्ही त्याचे आहेत म्हणून नका समजू. तुमची सगळी टीम आहे आणि टीमचा सगळा मोमेंटम तुमच्या आयडियाला काउंट होतोय. खरे प्रॉब्लेम जर टीम मध्ये असेल तर हा प्रॉब्लेम पण तुमच्या आयडियाला काउंट होणार, हे समजणं गरजेचं आहे. नंतर ऍक्टिव्ह इन्कमचा जो लोड आहे ना ज्या व्यक्तीने, त्यांनी सिनियरला घेऊन होम मीटिंग केल्या पाहिजे. 2-3 मीटिंग नंतर त्यांनी स्वतःच्या लेवलला होम मीटिंग चालू केल्या पाहिजे. आणि त्या होम मीटिंग मध्ये काय द्यायचंय? ब्रेकफास्ट, ढोकळा द्या, जिलेबी, फरसाण काही पण आणा, पण ऍटलीस्ट त्या 7-8-10 लोकांवर 200-300 रुपये खर्च करायला प्रॉब्लेम आहे काही? आणि या प्रॉपर या मस्त पैकी अशा वया तयार करायच्या, कारण की तुम्हाला टीचिंग करता येईल, तुमच्या खाली इंडिपेंडंट लोक बनवायला. समजलं काय? त्याच्यामध्ये MP3 डेटा वगैरे देणं. कोण डेटा देत नाही टीम मध्ये? टीम मध्ये डेटा देत नाही लोक, कारण की त्यांच्याकडे ट्रेनिंग मध्ये डेटा, मोबाईल मध्ये डेटाच नसतो काही लोकांचा. आहे का सगळ्याच्या मोबाईल मध्ये डेटा? कुणाकुणाच्या नाही? चेक करा तुमचे मोबाईल डेटा आहे का. जर हे डेटा त्या नवीन व्यक्तीकडे गेलाच नाही तर त्याच्या थ्रू ते पॉझिटिव्ह राहणार नाही, त्यांच्या थ्रू गेस्ट काउंट बसणार नाही. लॉंग टर्म बघा, लॉंग टर्म. तुम्ही ज्याच्या क्लोजिंग करतात ना त्याची जबाबदारी चालू होती का नाही? त्या व्यक्तीला जर स्टार्टअप साठी त्याच्या संग ते गेलं नाही, तो डेटा दिला नाही, त्याने रोज चार्जिंग चालला नाही स्वतःला, तो टिकू शकतो का? पण निसर्ग मी क्लोजिंग करतोय, इकडे तिकडे पळतोय, ज्यांच्याकडून बिझनेस होतो तुम्ही त्यांच्याकडेच पळालो. किती दिवस पळणार त्यांच्यासोबत? त्यांची गेस्ट लिस्ट पेपर्यंत, बरोबर ना? नंतर काय करणार तुम्ही? दुसरा तिसरा. कुईमध्ये आंब्याचे फळ आहेत ना, पण कुठे येतं? रोपट्यामध्ये आहेत का? एवढ्या छोट्याशा झाडामध्ये आहेत का? एवढ्या झाडामध्ये आहेत का? मोठं झाड, त्याला बारा आला पाहिजे, फुलं आले पाहिजे, ते फळं आले पाहिजे, तिथं फळं आहेत ना. तुम्ही नुसतं एक जण 7-10 काढले, कोणीतरी एकूण 15-20 काढले, एकूण काढले, आणि तुम्ही नुसतं तिसऱ्याकडे पळताय, तर ही टीम कधी बनवतो? तुम्हाला एक लक्षात ठेवा, एका बी मध्ये मोठं झाड आहे ना, तसं एका डिस्ट्रीब्युटरच्या खाली मोठी टीम बनवावी. समज काय? बऱ्याच वेळा काय करतो आपण, याच्याकडे थोडी, त्याच्याकडे थोडी, त्याच्याकडे थोडी, त्याच्याकडे थोडी, कोणीच इंडिपेंडंट तयार होतो. खरे कुठे? ज्याच्यासोबत काम करतात त्या माणसाने तुम्हाला येणाऱ्या 2 महिने 3 महिने नंतर महिन्याला 50,000 कमवून दिले पाहिजे. मान्य करताय? त्याला रिअल एमएलएम म्हणतात. मी एक व्यक्तीसंग काम केलं 2-3 महिने, त्याच्यामुळे मी काम केलं, मला 1 लाख रुपये भेटले, त्याला 50,000 भेटले. ते 1 लाखातले माझे खर्च झाले नाही. त्याच्यावर नाश्ता, जेवण, कपडे, लत्ते, टाइम, एनर्जी, पेट्रोल, मोबाईल, तिकीट, ट्रेनिंग झालं ना, तर त्यानंतर तो महिन्याला 50,000 कमवून देणार. म्हणजे वर्षाला किती झाले? 6 लाख ते 10 लाख. म्हणजे त्याच्यासोबत काम करून तुम्ही जो बीबी काढलाय तो तुमचा लय मोठा चेक नाहीये, पण तुमच्याशिवाय तो फिडवर गेल्यानंतर तो जो इन्कम आहे ना, तो तुमचा खरा पॅसिव्ह इन्कम जनरेट होतो. समज मी? पहिलं तुम्ही तुमच्यामुळे कुठल्या तरी सिनियरला पॅसिव्ह इन्कम भेटला पाहिजे की नाही? मग सिनियरला भेटायला आल्यावर काय ब्लेम, मला भेटतच नाही, सिनियरलाच भेटतो. कधी कधी होतं ना, मी बीबी टाकले 17 आणि माझा चेक निघला 2,000, तर माझ्या डोक्यात किडा काढले काय, 17 निघला असतं, पण सिनियर ते कामच केलं नाही, बस निगेटिव्ह होईल. काय होईल? निगेटिव्ह झाल्यावर काय होईल? ह्या आठवड्यात इन्कमचा स्पीड कसा होईल कामाचा? दुसऱ्या आठवड्यात कसा होईल? तिसऱ्या आठवड्यात जिथून 17 येतात ना, तिथून 3 येतात आणि सिनियरची लाईन क्लोज झाली. आणि मग सिनियर लक्षात ठेवतो आयुष्यभरासाठी सलाईचं कत्तल कसं करायचं. आणि माझ्या सगळ्या सिनियर लोकांना सांगितलं, माझ्या टीमच्या मेन लोकांना सगळ्या सांगतो, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. नंतर एक दिवस असा पोटात घालायचा ना की जिंदगीभर मानलं पाहिजे. ती चूक मला आतापर्यंत व्हावं. समज काय? कधी कधी काय होईल असं होणार आहे. एमएलएम मध्ये 2 लेग आहेत ना, एकच लेवर काम करायचं. किती दिवस एका लेवर काम करणार तुम्ही? तुमच्या प्रारब्ध जर असेल तर. समज काय? तुमच्या कर्म आणि कर्माच्या फळानुसार तुम्हाला जास्त काय भेटत. आणि हे प्रारब्ध, हे कर्माचं फळ आहे.
तिथं गेल्यावर काय आठवतं, माझं असं झालं असतं, असंच उभं राहील. आणि ह्या निगेटिव्हिटी मध्ये काय करतो, जे टीम बनवली नाही एवढा दिवस काम करून तिला झिरो करतो. खरे खोटे? आणि तिला झिरो आल्यावर काय करणार? काय करणार? बोंबलत ह्या टीमच्या बाहेर जाऊन बोंबलत काही दिवा लावू शकत नाही आपले लोक. खरे खोटे? आता तुम्हाला काय वाटतं? ही जी टीम बनली फक्त त्या एका व्यक्तीमुळे तुमच्यामुळे बनली का? त्याच्या पाठीमागे लय बॉन्डिंग आहे. जसं एखादं बिल्डिंग असते ना, सिमेंट बिमेंट स्टील बिल टाकलंय ना, तसं अशोक कुलकर्णी ना स्टीलची बिल्डिंग बनवलेली. याच्यातून एखादा पापुद्रा बाहेर गेला तर एकटाच जाईल ना, अपलाईन ना डाऊनलाईन. समज काय? हा, एवढं भयानक बॉन्डिंग आहे टीम मध्ये. पहिल्यासारखं नाही एमएलए मध्ये कुठल्या तरी टीम मध्ये लोक जॉईन व्हायचे, आता आवडलं नाही का निघाला बोंबला दुसऱ्या कंपनीमध्ये, इथं जाऊन दाखवायचं. अशक्य गोष्टी आहेत. समज काय? कारण की ती टीम ना फक्त डाऊनमुळे ना अपलाईनमुळे त्याच्यामध्ये सगळं कन्स्ट्रक्टिव्ह कार्यक्रम टाकलाय. कारण की हे का केलं नाही, ते देवळ बसून याच्या पाठीमागं फाउंडेशन टाकलं. त्याच्यामुळं कधी कुणी हा विचार नाही करायचा की जाऊ आपण कुठल्या तरी कंपनीमध्ये जाऊन एमएलएम करू शकतो. काय होणार? हे आपलं जी टीम बनली ना, याच्या पाठीमागे एक स्पिरिच्युअल फाउंडेशन टाकलं गेलंय. आणि ते फाउंडेशन सोबत आपण लोक अजून विचार करतात काय चाललंय याच्यामध्ये. लोक अचंबित आहेत कशामुळे एवढ्या लेवलला ग्रोथ झालाय ना. मग जीवनामध्ये तुमच्या प्रारब्धामुळं, आपल्या सगळ्याच्या प्रारब्धामुळे आपण इथे एकत्र भेटलो. कधी चांगले दिवस असतील, कधी पावर असेल, कधी विकार असेल, कधी विकार असेल, कधी. पण एक लक्षात ठेवा, आयुष्यभरासाठी तुम्हाला जायचं म्हणण्या करताय ना. त्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे जर तुम्ही स्वतःला त्या वीक मध्ये 2-3 वीक मध्ये स्लो केलं तर जेवढं टीमवर बनवले ना, ते एका चुकीचा एका सिनियरचा राग आपण आपल्या टीमचा लॉस करून टाकतो. खरे खोटे? आणि तिथं चान्स आहे ना तुम्हाला. तुमच्याकडून 50 बीबी टाकले, तुमचा चेक 10चा निघला तर 40 सारखे रिपोर्ट आहे ना तुमचं. तुमच्यासाठी स्ट्रॉंग होते ना. पण त्या 50 बीबी मुळे खालच्या लोकात डाऊनलाईनचे किती मोठे कर्म तयार होतील का नाही? घरांना डाऊनलाईनला पुढे भेटलं ना सगळं. एखाद्या प्रत्येक मॅच मध्ये सगळ्याच बॅट्समनला बॅटिंग भेटते का? कधी कधी तुम्हाला एक पाय पुढे असेल, एक पाय मागे. कधी कधी तुमच्या दोन्ही लेग संगत असतील, कधी पुढे मागे होईल. पण याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका. आणि अशा वेळेस पहिलं ऑप्शन काय असतं? पहिलं ऑप्शन काय? तुम्ही काय करणं गरजेचं आहे? पॉझिटिव्ह होऊन फुल जोश त्याच्यात लढणं. आणि जर नाही लढलं तर स्लो घरी काय करणार? बायकोला खुश करणार, पोरासंग गप्पा आणि बसणार, भजे बिजे तरी ना, टीव्ही पाहणार, बोंबलत निगेटिव्ह घरात बसणार. नंतर ते सिनियरला तुमची टीम कनेक्ट होणार. काय होणार? ते सिनियरला होणार आमचे सर, सिनियरला राग आला, खोपडी सरकले तर सिनियर तुमची टीम समोर बॅट वाजवणार. नंतर ती टीम सगळी कोणाला कनेक्ट होणार? कोणाला होणार? आणि सिनियर तुम्हाला डायरेक्ट काय करू शकतो? लाल घालून बाहेर काढू शकतो आणि तुमच्या डाऊन लाईनला त्या लेवलला घेऊ शकतो. समज काय? तुम्हाला बनवलंय कोणी? सिनियरने ना. मग जर तुम्ही जर वळवळ करायला लागले तर खालचे लोक कनेक्ट कोणाला होतील? कारण की तुम्हाला जसं वर लेग 2 आहे, तुमच्या टीम मध्ये पण कोणाची तरी कमिटमेंट तुमच्यावर गेली होती. खरे खोटे? ते लोक तुम्ही त्या सिनियरला कनेक्ट होतील. हे कधी पण विचार केले पाहिजे. त्याच्यामुळे कर्म करो फल की अपेक्षा मत करो. ह्या सब्जेक्टने तुम्ही राहिले पाहिजे. जमल या गोष्टी? कुठला रोल? सगळेजण करायचे इथून पुढे. आणि तुमच्या टीम मध्ये जो तुम्हाला 5, 8, 10 बीबी देतो ना, त्याच्यासोबत 2-3 होम मीटिंग करायच्या. नंतर त्यांनी सगळंच केलं पाहिजे तुमच्या सोबत. तुम्ही नुसतं पॉकेट लीडरच्या नावाच्या पुढे बीबी नका लिहू. त्यांच्या कोणी ऍक्टिव्हिटी करून पण घेतल्या, काही ठिकाणी करून दाखवा, काही ठिकाणी करून घ्या. नुसते बीबी नेले, सगळ्याकडे 8 पॉकेट आहेत. खिशे माहिती ना? खिशे पॉकेट म्हणजे काय? हा खिसा, हा खिसा, हा खिसा एकमेकाला कनेक्ट येतो. खिशे वेगवेगळे आहेत ना, तसं तुमचे पॉकेट्स पण वेगवेगळे पाहिजेत. त्याने त्याचे काम पूर्ण पार पाडून घ्यायचे. नाही सर, मग यांचे जरा कॅश भरा ना सर, त्यांचे पण प्रोडक्ट आणा ना सर, त्यांचे पण लॉगिंग करा ना सर. असं एकमेकाला काम सांगितलं काय होईल? एकमेकाला खिशे करायचं असेल तर पॅन्ट टाईट होईल का नाही? मग तुमची पण कधी कधी आहे ना, तुमची टीम अशी टाईट दिसते कधी. त्यांच्या फायद्याशिवाय त्यांना कामच सांगायची नाही. समज काय? त्याचा इन्कम त्याचा लेवलला त्याच्या टीम मधलेच काम ते, पण त्याच्या टीम मध्ये त्याचे फोकस पाडले पाहिजे. चुकीच्या व्यक्तीला चुकीचे काम सांगू. नंतर हे कोणाचं काम आहे? तुम्हाला बीवी येण्यासाठी कनेक्ट व्हावं लागेल त्या व्यक्तीशी, रिलेशन बनावं लागेल. रिलेशन बनण्यासाठी काय करावं लागतं? नवीन लोकांशी रिलेशन बनवलं गेल्यानंतर नवीन लोक टिकतात एवढी गॅरंटी? हा, सत्य आहे का नाही? मग तुमच्यामुळे किती जण टिकलेत? जे टिकलेत ते पण शिवाय देतात कधी कधी. काय लोक आलं तर
रिलेशन बिल्डिंग म्हणजे काय? राजेश सर तुम्ही किती लोक बोलले? तुम्ही यांना क्लोजिंग केलं, अशी किती लोक रिलेशन म्हणून तुमच्यामुळे टिकले? संतोष सर तुम्ही किती बोलले? तुम्ही 17-18 लोकांची इन्कम निघतात का प्रत्येक वेळेला? प्रत्येक वेळेला नाही निघले टिकतील का? गणेश सर बघा, तुम्ही रिलेशन म्हणजे काय? विजय सर जेव्हापासून मी कनेक्ट झालो, मॅडमला कनेक्ट झालो किंवा मॅडमला कनेक्ट झालो किंवा हे असतील किंवा हे असतील किंवा हे लोक असतील, मी ज्यांना डायरेक्ट कनेक्ट आहे ना त्यांचं माझी अटॅचमेंट झाली, रिलेशन झालं. मी त्यांना प्रेमाने नियमाने झपाई करून सांगतो तरी पण त्या लोकांना राग येत का नाही? तेवढी त्यांची केअर पण घेतली आहे. त्यांना हे पण कळले की सर आपल्यासाठीच बोलतात, त्यांना हे पण कळले त्यांना अटॅचमेंट करण्यासाठी ते रोल पण त्यांना फॉलो. मी नुसतं झापलं, मी त्यांच्यावर काही केअरिंग नाही केली, त्यांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट नाही केलं, त्यांना माझ्यामुळे काय भेटणार हे माहित नसेल तर ते लोक माझं बोलणं ऐकतील का? पण तुमच्या एमएलएम मध्ये तुम्ही ज्या लोकांना इन करू राहिलात, नवीन लोक इन होतात ना, नवीन लोकांसोबत रिलेशन तयार होते तुमचे. तुम्ही जेवढ्याच्या प्रोजेक्ट करतात ना त्याच्यातले 40-50% लोक तरी तुमच्यामुळे टिकले पाहिजे. काम नसतं, काम करायचं असतं. मग रिलेशन करण्यासाठी काय करावं लागलं? नवीन लोकांचं ऐकावं लागलं ना. पहिलं लोक काय करतात? पहिलं 100% लोकच बोलतील. तुम्ही काय करायचं असतं? ऐकायचं. 1 दिवस 2 दिवस 1 आठवडा 2 आठवडा ऐकून घ्या ना तुमचं. त्याचं ऐकणं म्हणजे काय? त्याच्या लाईफची सगळी कुंडली सांगत असतो ती, माहितीये ना. नवीन लोक डेटा असतो सुरुवातीला, तेव्हा 90% बोलून तुम्ही किती बोलायचं? नंतर ते हळूहळू 70% बोलून तुम्ही किती बोलायचं? नंतर ते 50% बोलून तुम्ही किती बोलायचं? नंतर ते 30% बोलून तुम्ही किती बोलायचं? नंतर तो 80% बोलून तुम्ही 20% बोलून तुम्ही, नंतर तो 10% तुम्ही, लवकर तो 0% तुम्ही आयुष्यभर. पण काय होतं ना, हे रिलेशन डेव्हलप होतं. आता बघा हे सगळे लोक आहेत ना, माझा फोन गेल्यावर फक्त येस कारण की पहिलं मी सगळं ऐकून घेतले, पहिलं बसू सगळं ऐकून घेतले. का तर हे पॉइंट सगळं तुम्हाला काम आहे, समज काय? तुम्ही काय करतात? डे 1 पासून काय ते बनवायला वेळ लागणार का नाही? आणि ते ऐकून घेताना तुमचे पैसे पण खर्च होणार, वेळ द्यावा लागेल. तुमची इच्छा नाही तरी ऐकून घ्यायचं का? नंतर तुम्हाला हे काम येणार. त्यासोबत ऐकून घेण्यासाठी जेवायला बसा, नाश्त्याला बसा, गप्पा मारत बसा, बसतील का नाही? पण याच्यासाठी तुम्हाला रिलेशन. आणि लोक पैशामुळे टिकतात रिलेशन मुळे. तुम्हाला त्या व्यक्तीला लखपती बनायला 3 महिने 6 महिने 1 वर्ष 1.5 वर्ष पण जाऊ शकते. खरे खोटे? त्याने टाकलेले पैसे येण्यासाठी 2 महिने 3 महिने 4 महिने जातात. कशामुळे टिकतो माहितीये? त्याला फूड दिलं, त्याला नाश्ता चालला, त्या सगळे जेवायला बसले, हे कळलं म्हणजे तुम्ही रिलेशन बनवायला तयार आहेत का लोकांना? आशु सरमुळे लोक टिकलेत. आशु सरमुळे लोक तुमच्या खालचे लोक पण टिकू राहिलेत. काही लोक आपल्याकडे बघून त्या लेवलने कामं करतात. मग अशोक सरचा रोल तुमच्या लाईफ मध्ये एवढा कॉन्ट्रीब्युट करतो तुमच्या स्ट्रक्चर मध्ये, तुमचा रोल पण तुमच्या डाऊनलाईनच्या स्ट्रक्चर मध्ये कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे की मान्य करताय का? तुमच्या लोकांसंग रिलेशन बनवण्यासाठी काय करावं लागेल? पैसा खर्च करावा लागतो. काय करावा लागतो? करा ना लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट. छोट्या मोठ्या गोष्टीला मदत करू शकताय ना एखाद्या माणसाला. कधी पण लोकांसंग काम करताना तुम्ही त्याच्या सोबत जाऊन त्याच्या लिस्टवर जरी बीवी काढली तर त्याच्यामुळे चेक भेटतो ना, तो नसता ते बीवी आले असते का? मग तो सगळ्या पैशावर तुमचा अधिकार आहे का? काही ना काही 30-35% इन्कम खर्च झालं, ज्याच्यामुळे काय होतं माहिती? जेव्हा तो राग येतो, त्याला झापतो, तेव्हा त्याला राग येत नाही. रिलेशन मॅटर करतात. बायकोला मारलं, बायको लगेच काय दिवस जाते का? नाही जात. तेवढं नवऱ्याने एवढ्या चांगल्या गोष्टी पण केल्या असतात. काही नवरा बायको भांडणं होतात ना, तर मी त्यांना सांगतो नवऱ्याने चांगल्या गोष्टी लिहा आणि वाईट गोष्टी. आणि जेव्हा भांडणं होतं, राग येतो ना, तेव्हा फक्त वाईट गोष्टी हायलाइट होत असतात. आणि एखाद्या गोष्टी माणूस सांगतो चांगल्या गोष्टी लिहित वाईट गोष्टी लिहित, तेव्हा त्याला कळतं यायला बरोबर चांगले. आणि ज्याच्याकडे चांगला नाहीच तिचा दिवस होतो. समज काय? आपल्या डाऊनलाईन मध्ये पण चांगल्या आणि वाईट गोष्टी बघितल्या, तेवढ्या पुढे तेवढी वाईट नका बघू, चांगल्याची पण लिस्ट आहे. समज काय? तुम्हाला हे बोलणं गरजेचं आहे. मग आज बघितलं तर रिलेशनशिप साठी तुम्ही लोकांसंग एकदा कनेक्ट झाले तर कन्व्हिन्स होतील का नाही लोक? मला फिरून फिरून सांगावं लागतं. आज जे लोक मला कनेक्ट आहेत मी त्यांना डायरेक्ट झापू शकतो. आता उदाहरणार्थ नकुशे मॅडमला मी जर झापलो तर नकुशे मॅडमला अटॅक येईल.
झापणं मी सविता मॅडमला जातो, सविता मॅडम हा फुल स्टॉप देऊन पुन्हा हा बरोबर आहे. पण तो स्टॉक मी नकोशी सहन केला, तू नकोशी म्हणतो हे बरं बिझनेस आपल्याला काय म्हणायचं बाबा बोलतो मला का तर नकोशी संग माझं त्या पद्धतीचं रिलेशन डेव्हलप झालं कारण तिच्या लाईफ मध्ये जे मला कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे ते तिसऱ्याचा रोल आहे. समज मॅ तेवढं जर गणेश समज आपलं तर हा मग काय म्हणणार समज मॅ